नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगुड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आता तयारी करतोय कापूस लागवडीची. आपण जानेवारीपासून याच्यामध्ये जवळजवळ 5 पिकं हे आपण घेतलेली आहेत आणि 3 मल्टिपल क्रॉप वन टाईम म्हणजे 3 पिकं एका वेळेस आपण या प्लॉटमधून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये वांग जे आहे तर हे दिसतंय तुम्हाला, तर आता हे आपल्याला काढून टाकायचं आहे आणि इथं आपण कापूस लागवड करणार आहोत. तर मुळात आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझं वैयक्तिक नियोजन काय आहे आणि कशा पद्धतीनं असणार आहे. तर आता इथं आपण आता सध्या तण काढणी चालू आहे आणि वांगी जी आहे तर ही आपण आता उपटून घेणार आहोत आणि साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये आपली कापूस लागवड ही होणार आहे. आता ही जी लागवड आहे ही आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी लागवड आहे आणि सगळ्यात वेगळं नियोजन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आता काय नियोजन असणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं आहे. माझ्या आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मागं जे आपले बेड आहेत तर हे साधारण 7 फूट अंतरावर बेड आहे, म्हणजे 2 बेडमधलं अंतर हे 7 फूट आहे. तर आता या 7 फुटामध्ये आपल्याला इथं पहा, तुम्ही पाहू शकता की साधारणतः समोरासमोर जे होल आहे तर इथे एक होल, इथे एक होल. तर या 2 होलांचं अंतर जे आहे ते जवळजवळ 2 फूट आहे. आणि जर होल टू होल जर आपण पाहिलं, म्हणजे हा एक होल आणि हा एक होल, तर या होलचं अंतर आहे 1.25 फूट. आता 7 बाय 2 बाय 1.25 अशी आपली लागवड असणार आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ आपलं 10,200 काहीतरी समथिंग बियाणं बसतं. आपण मागच्या वर्षी जी लागवड केली होती ही 4 बाय 2 वर होती. साधारणतः 5.5 ते पावणे 6,000 बिया आपल्या त्या ठिकाणी बसल्या होत्या आणि तिथं आपल्याला जे उत्पन्न मिळालं होतं तर ते मिळालं होतं 15 क्विंटल प्रति एकर. आता इथं आपण बसवतो यावर्षी ठिबकवर आणि मल्चिंगवर हा प्लॉट बसवतोय, जिथं आपल्या बसणार आहे जवळजवळ 10,000 बिया, म्हणजे जवळजवळ दुप्पट बिया या ठिकाणी बसणार आहेत. आता एक आपण ॲव्हरेज जे पकडून चाललोय, साधारण टार्गेट आपलं असणार आहे 35 क्विंटलपर्यंत. त्यावेळेस कुठंतरी आपल्याला साधारणतः 25 ते 27च्या दरम्यान उत्पादन हे मिळायला पाहिजे. तर आता या कंडिशनमध्ये आपल्याकडं काय केलं आपण, तर इथं एक डिपो ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता समोर हे इथं. तर हा जो डिपो आहे हा आपण प्रोसेस केलेलं शेणखत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जुन्या कापसाच्या म्हणजे कपाशीच्या काड्या, शेणखत आणि त्याच्यामध्ये आपण बॅक्टेरिया वापरला आहे, कंपोस्टिंग बॅक्टेरिया, डिकम्पोजर. तर हे आपण त्याच्यामध्ये वापरलं आहे, जेणेकरून ते शेणखत आपल्याला साधारणतः कपाशी 1 महिन्याची होईपर्यंत ते पूर्णपणे कोजून जाईल. पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण जे खत व्यवस्थापन करणार आहोत त्याच्यामध्ये 9-24-24 किंवा 10-26-26 याच्या 2 बॅग आणि 1 बॅग सल्फर, म्हणजे साधारणतः 25 किलो आपण डायरेक्टली पहिल्याच डोजमध्ये सल्फर वापरणार आहोत. आणि त्यासोबत आपण हे 1 डिपो शेणखत एवढं आपण देणार आहोत. हा जो डिपो आहे साधारण 500 किलोपर्यंतचा डिपो आहे. तर हे आपण अशा पद्धतीनं पहिलं खत व्यवस्थापन इथं करणार आहोत. दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण पुन्हा 10-26-26 याच खताचा वापर करणार आहे. जर सुरुवातीला आपण 9-24-24 जर वापरलं तर पुढच्या खत व्यवस्थापनामध्ये आपण 10-26-26 हे वापरणार आहोत. तर कंडिशन अशी असणार आहे की पहिल्या वेळेस जे आहे एकतर 10-26-26 किंवा 9-24-24, दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये 9-24-24 किंवा 10-26-26 आलटून पालटून असणार आहे. फक्त पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपण सल्फरच देणार आहोत, कारण चुनखडीचं जे प्रमाण आहे काही प्रमाणात इथं चुनखड आहे, त्यामुळं सल्फर आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि जमिनीमध्ये म्हणजे जमिनीची मशागत वगैरे काहीच झालेली नाही. जानेवारीमध्ये आपण हा पहिलं बेड टाकलेला आहे, त्यामुळं सल्फर तिथं गरजेचं आहे. त्यामुळं आपण इथं सल्फर जास्त प्रमाणात वापरणार आहे. त्यानंतर जो मधला हा जो पट्टा आहे इथं आपण छोट्या ट्रॅक्टरने मशागत करून डाळींचं उत्पादन घेणार आहोत, म्हणजे मूग, उडीद आणि मटकी. तर अशा पद्धतीनं आपण याची मधोमध लागवड करणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही इकडं बाउंड्रीला जर पाहिलं तर पहा, इथं जुनं जे झुडूप आहे तुरीचं, तर अशा पद्धतीनं आपण बांधावर तूर लागवड करणार आहे. पुढे जर तुम्ही पाहिलं तर तिकडं आपण तूर घेतली होती, तर साधारणतः 100 झाडामध्ये आपल्याला गेल्या वर्षी साधारणतः 35 ते 40 किलो तुरीचं उत्पादन तिथं मिळालं आहे. त्यामुळे आपण यावर्षी काय करणार आहे की सगळे जी बाउंड्री आहे, बांध आहे, हा पूर्ण बांध तुरीने भरून टाकणार आहे. आता नियोजन या पद्धतीनं असणार आहे, लागवड अशी आहे. आणि आता व्हरायटी कोणती लागवड करणार आहेत, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की तुम्ही व्हरायटी कोणती लागवड करणार. तर या मागच्या वर्षी आपण याच प्लॉटमध्ये US 704 ही व्हरायटी घेतली होती. यावर्षी आपण घेतोय US 7067 ही व्हरायटी घेतोय. जमीन जी आहे हलकी आहे, खूप भारीतली जमीन नाही आहे, परंतु तरीसुद्धा आपण मागच्या वर्षी 15 क्विंटल काढलं होता. आता यावर्षी तेच टार्गेट आपलं कमीत कमी 25 क्विंटल असणार आहे. त्यामुळं नियोजन तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ जो आहे हा आपला येत राहणार आहे. नियोजन कशा पद्धतीनं होतंय, काय होतंय, सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आता यापूर्वी शेतकरी बरेच विचारतील की प्लॉटमध्ये काय होतं आणि कसं केलं. तर याच्यामध्ये आपलं एक डांगर होतं, साधारण 1.25 लाख रुपयापर्यंतचं आपलं डांगर झालं. वांगी जी होती तर वांगी साधारण एक 25 ते 30 हजार रुपयेपर्यंतची वांगी आपण त्याच्यामध्ये काढली. कोणताही स्प्रे नाही, कोणतंही बुरशीनाशक नाही,
तरीसुद्धा वांगीची अवस्था तुम्ही पाहू शकता की वाढ वगैरे सगळी काही चांगली आहे, ग्रीनरी चांगली आहे आणि फळसुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात लागलेली आहेत. तर अशा पद्धतीचे वांगे आपले आहेत आणि डांगर असल्यामुळं त्याची वाढ जी आहे ही वाढ काही काळापुरती थांबली होती आणि रेट नसल्यामुळं आपण त्याच्यामध्ये अजिबात काही खर्च केला नाही. परंतु शेवटपर्यंत आपल्याला स्प्रेची गरज मात्र अजिबात लागली नाही. स्प्रेचं नियोजन जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नियोजन दिलेलंच आहे. बाकी अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे जिथं आपण आता कापूस लागवड करणार आहोत. कापूस लागवड झाल्यानंतर पुन्हा मल्चिंगची स्थिती आपण पाहणार आहोत, जमीन कशी आहे हे पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या पिकाचं नियोजन हे असणार आहे. तुम्हाला जर नवीन पद्धतीने लागवड करायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की लागवड करून पहा. कमीत कमी रेग्युलर उत्पादनापेक्षा 1.5 उत्पन्न तरी तुम्हाला अगदी आरामात मिळून जाईल. माझं जे टार्गेट आहे हे माझ्या डोक्यामध्ये फिट आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीनं माझे प्रयत्न ठेवणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.